सर्व शक्तिमान हनुमंतांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. परंतु हनुमान हे वानर रूपात जन्माला का आले व त्यांची माता अंजनी ह्यासुद्धा वानर रूपात का होती हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या पूर्वजन्माबद्दल जाणून घेऊ. इंद्र दरबारात पुंजकस्थला नावाची एक अप्सरा होती. अप्सरा दिसायला खूप सुंदर होती. सुंदरतेचा तिला गर्व झालेला. मन तिचे चंचल झाले होते. वाईट बुद्धी मनामध्ये आली आणि त्यावेळी स्वर्गामध्ये एक ऋषी होते. ऋषी झाडाखाली घोर अशी तपश्चर्या करत बसले होते. पण त्यावेळी या स्त्रीने त्या ऋषींना फळ फेकून मारले. फळ फेकून मारल्यामुळे ऋषींच्या तपश्चर्याचा भंग झाला. ऋषी अतिशय रागावले व त्यांनी पुंजकस्थलेला शाप दिला. शाप काय दिला तर बोलले, हे पुंजकस्थले, तुझे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवरती प्रेम होईल तेव्हा तुझे रूप वानर रूप होईल. पुंजकस्थला खूप गयावया करू लागली. ती बोलली, साधू महाराज, मला एवढा मोठा शाप देऊ नका. ह्यामधून काहीतरी मुक्तीचा मार्ग मला सांगा. माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण मला मार्ग सांगा. मला एवढा भयंकर शाप देऊ नका. त्यावेळी साधू महाराजांना दया आली व त्यांनी सांगितले, हे पुंजकस्थला, तुझ्या पोटी येणारा पुत्र जो आहे तो महाबलशाली होईल, सर्व शक्तिमान होईल, अतिशय तेजस्वी होईल. तुझे रूप सुद्धा त्यावेळी अतिशय तेजस्वी असेल. परंतु ह्या शापामधून तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तुझ्या पोटीच्या जन्माला येणारा मुलगा आहे वंशी असलं पाहिजे. त्यावेळी तू शापातून मुक्त होशील. हे ऐकून पुंजकस्थला परत इंद्र दरबारी गेली. दुसऱ्या दिवशी देवाचा देव इंद्र, देवाचा राजा खूप खुश होते. ते बोलले, तुला जे पाहिजे ते वरदान माग. त्यावेळी पुंजकस्थलेने झालेला जो प्रकार आहे तो सगळा इंद्रदेवाला सांगितला. हे देवा, मुक्त करा ह्या शापातून. तेव्हा इंद्र बोलले, मी तुला स्वतः ह्या शापातून मुक्त करू शकत नाही, पण एक उपाय सांगतो. तुला पृथ्वीवरती जाऊन तिथे अंजनी बनून राहावे लागेल. पृथ्वीवरती गेल्यावर तुला एक राजकुमार भेटेल. त्या राजकुमाराशी तुझा विवाह होईल. नंतर तुला या शापातून मुक्ती मिळेल. सांगितल्याप्रमाणे अंजनी पृथ्वीवरती आली. ती जंगलातून चालली होती. तिथे तिला एक राजकुमार भेटला. अत्यंत तेजस्वी असा दिसत होता. अंजनीला वाटले की हाच तो राजकुमार. त्या राजकुमाराच्या प्रेमात पडली अंजनी. जसे तिच्या मनात प्रेम निर्माण झाले तशी तिचे रूप वानर रूप झाले. जसा ऋषीने तिला शाप दिला होता. राजकुमार तिला बोलला, चेहरा दाखव. तेव्हा अंजनी बोलले, माझा चेहरा खूप विचित्र आहे, तू बघू नकोस. त्यावरती तो राजकुमार बोलतो, मी वानर राजकेशरी आहे, भिवू नकोस, दाखव तुझा चेहरा मला. तिचे रूप बघितले तर खूप सुंदर असे रूप होते, परंतु वानर रूपी होते. मग त्यावेळी त्या दोघांनी लग्न केले. खूप वर्ष गेली पण त्यांना मुलं होत नव्हते. ते दोघे मातंग नावाच्या ऋषीकडे गेले. त्यांना सांगितले, आम्हाला मुलं नाही. त्या ऋषीने त्यांना सुमेरू पर्वतावर जाऊन तपश्चर्या करायला सांगितली. तुम्हाला अतिशय बलशाली पुत्र प्राप्त होईल. अंजनी त्या ठिकाणी गेली व तपश्चर्या करू लागली. तिने तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेस वायुदेव प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले, हे अंजनी, तुला महाबली असा पुत्र प्राप्त होईल. नंतर अंजनी शिवजीची तपस्या केली व तेही प्रसन्न झाले. शिव बोलले की तुला मागायचा तो वर माग. त्यावेळी अंजनी बोलली, देवा, मला एका ऋषीने शाप दिला. त्या शापातून मुक्त व्हायचे असेल तर मला जन्माला येणारं बाळ शिववंशी असले पाहिजे. तसे बाळ तुम्ही मला द्या. शिवजी बोलले, तथास्तु. त्यामुळे पुढे जे बाळ जन्माला आले अंजनीला ते सर्व शक्तिमान झाले, तेच म्हणजे हनुमंतराया. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. तो वानर रूपी जन्म झाला. त्याचे कारण हे आहे. हनुमंताला जन्माला आले कीच सगळ्या शक्ती मिळाल्या होत्या. ते जरी पवनपुत्र असले तरी अंश हा शिवअंश असल्यामुळे त्यांना सर्व शक्ती प्राप्त होत्या. हनुमंतरायांच्या जन्मानंतर हे तर सगळ्यांनाच माहीत असेल तरी सांगते. त्यांनी सूर्याकडे पाहिले. त्यांना वाटले की सुंदर असे फळ आहे हे, ते मला खायचे आहे. देवांना काळजी वाटू लागली की ह्या सूर्याला जर हनुमंताने गिळले
तर पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून इंद्रदेवाने खड्ग नावाचे आपले अस्त्र सोडले आणि मग ते अस्त्र हनुमंतांना लागले आणि हनुमंतराया मूर्छित जमिनीवर पडले आणि त्यावेळी सर्व शक्तीचा तुला विसर हो असा शाप दिला. त्यानंतर हनुमंत आपल्या सगळ्या शक्ती विसरले आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी नियतीत होत्या. रावणाने माता सीतेचे अपहरण केले. प्रभू रामचंद्र सीतेला सोडवण्यासाठी चालले आणि त्यावेळी हनुमंताची आणि रामाची भेट झाली. त्यानंतरचे रामायण तर सगळ्यांना माहीतच आहे. सर्व शक्तिमान हनुमंत आहेत. त्यांच्याकडे बल, बुद्धी आणि विद्या ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणून हनुमंतांची भक्ती मनापासून करा. आपल्या घरामध्ये दररोज हनुमान चालीसा वाचा. हनुमान हे चिरंजीव आहेत हे तुलसीदासांनी सांगितले आहे. त्यामुळे येणारी हनुमान जयंती आपण उत्साहात साजरी करू.